घरगुती वादातून पतीने पत्नीवर विरार रेल्वे स्टेशन ब्रिजवर चाकूने जीवघेणा हल्ला केला। यावेळी प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने पत्नीचा जीव वाचला आणि पती पोलिसांच्या हाती लागला। ही घटना सकाळी 7च्या सुमारास विरार रेल्वे ब्रिजवर घडली। सकाळच्या वेळेस विरार रेल्वे स्टेशन आणि ब्रिजवर प्रवाशांची गर्दी असते आणि ती गर्दी प्रचंड असते। त्या गर्दीत कामावर निघालेली पत्नी वीरशिला शर्मा हिच्यावर पती शिवा शर्मा याने पाठीमागून येऊन चाकूने हल्ला केला। शिवाने तिच्या मानेवर आणि हातावर चाकूने सपासप वार केले। सुदैवाने यावेळी ब्रिजवर असलेल्या प्रवाशांनी हिंमत आणि प्रसंगावधान दाखवून शिवाला यशस्वीपणे रोखल्याने वीरशिलाचा जीव वाचला आणि शिवाही पोलिसांच्या हाती लागला। जखमी वीरशिलाला विरारमधील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर शिवाला विरार रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। प्राथमिक चौकशीत घरगुती वादातून शिवाने वीरशिलावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान महिलेवर हल्ला करण्याची वसईतील ही तिसरी तर विरारमधील ही दुसरी घटना आहे। 18 जूनला सकाळी 8:30च्या सुमारास रोहित यादवने वय वर्ष 29, प्रेयसी आरती यादव वय वर्ष 22 हिची वसई पूर्वेकडील गौराईपाडा चिंचपाडा परिसरात लोखंडी पाण्याने डोक्यावर घाव घालून हत्या केली होती। धक्कादायक बाब म्हणजे गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर रोहित आरतीची हत्या करीत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही, अन्यथा आरतीचा जीव वाचला असता। त्यानंतर विरारमधील फुलपाडा येथील साईनाथ इमारतीत राहणाऱ्या धनश्री आंबडकर वय वर्ष 32 या विवाहितेची तिचा प्रियकर शेखर कदम याने 25 जूनच्या दुपारी तिच्याच घरात कोणीही नसताना गळा दाबून हत्या केली होती। त्याआधी 10 जूनच्या सकाळी पालघर तालुक्यातील मोरबे येथील स्नेहा चौधरी वय वर्ष 19 हिची तिचा प्रियकर सुमित तांडेल वय वर्ष 21 याने दगडाने मारहाण करून नंतर तिला खाडीच्या पाण्यात बुडवून ठार मारले। एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनेने खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।